हॅलो नमस्कार, मी आहे सचिन शिंदे आणि तुमच्यासाठी घेऊन आले सुहाना मटर पनीर मिक्स. तर अशा प्रकारे मी साहित्य घेतलेले आहे. तर त्याच्यासाठी मी अर्धा किलो पनीर घेतलं आहे, पण त्यातलं थोडं पनीर मी बाजूला काढलं आहे. आणि 2 टमॅटो, 2 कांदे आणि मटर घेतले पाव किलो आणि एक सुहाना पनीर मिक्स त्याचं पावडर घेतलं आहे. आणि तो एक बाउलमध्ये घेणार आहे आणि थोडं थोडं पाणी घेऊन मी त्याला मिक्स करून बाजूला ठेवणार. तोपर्यंत आपण पनीर कापून घ्यायचं. ज्या साईजमध्ये तुम्हाला पनीर हवे असेल त्या साईजमध्ये तुम्ही पनीर टाकून घ्या. आणि मी टोमॅटोची पेस्ट आणि कांद्याची पेस्ट केलेली आहे आणि ही क्यूब आणि मटर. तर अशा प्रकारे मी पातेलं ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये मी 3 चमच तेल टाकून घेतलं आहे. आणि त्याच्यानंतर जेवढे तुमच्याकडे खडे मसाले असतात, दालचिनी 1 तुकडा टाकला आहे, 8 काली मिरी टाकले, 5 लवंग टाकले आणि 2 ते 3 तेजपत्ता टाकले. अशा प्रकारे टाकून आणि मग लगेचच मी त्याच्यामध्ये राई आणि जिरं टाकून घेणार आहे. आपलं तेल गरम आहे तोपर्यंत लगेच राई जिरं टाकलं. तर ते झालं की मी टॅमॅटोची पेस्ट टाकून घेणार आहे. टॅमॅटोची पेस्ट त्याच्यानंतरला मी त्याला हलवून घेणार आहे. आणि मग नंतरला एक कप दुसऱ्या गॅसवर ठेवणार आहे जोपर्यंत टॅमॅटोची पेस्ट नॉर्मली शिजेल तोपर्यंत. आणि मग नंतरला एका साईडला मी जे पनीर घेतले होते ते थोडेसे फ्राय करून घेणार आहे. फ्राय करून घेऊन थोडेसे लालसरच करणार आहे, जास्त काय त्याला एकदम लालसर नाही करणार. मग नंतर टॅमॅटोची पेस्ट माझी म्हणजे मी शिजवून घेतलेली आहे दुसऱ्या गॅसवर ठेवून. त्याच्यामध्ये लगेचच मी पनीर मटर सुहानाचा होता तो मी त्याच्यात टाकून घेतला. मग पाणी टाकायचं ते त्याच्यात म्हणजे थोडंसं. आणि नंतर मग सुके मसाले टाकून घेतले. मसाला 1 चम्मच आणि गरम मसाला 1 चम्मच, अर्धा चम्मच आणि 1.5 चम्मच हळद टाकून मी त्याला हलवून घेतलं आहे. मग नंतर मी मटर टाकून घेणार त्याच्यामध्ये आणि मटर त्याला शिजवून द्यायचं थोडंसं. आणि नंतर त्याच्यावर झाकण लावून मी थोडंसं शिजवून द्यायचं त्याला. आणि मग नंतर सुंदर अशी तरी आलेली आहे. त्याला टाकला आणि तेल थोडं जास्त भाजलं तरी सुंदर मटर शिजलेलं आहे. नंतर लगेचच पनीर कांदे मी फ्राय करून घेतले होते, मी लगेच ते टाकून घेतले आणि त्याला हलवून घेतलं. तर अशा प्रकारे माझी भाजी तर तयार झालेली आहे. मग नंतरला मी सुक्या मसाल्यामध्ये गरम मसाला शेवटी टाकला. मग मला आधी टाकायचं तरी टाकू शकतो. मग मी शेवटी गरम मसाला टाकला आणि थोडीशी धनिया आपली कोथिंबीर टाकून घेतली आणि थोडीशी कस्तुरी मेथी आपल्याकडे असेल तर ती हातावर चोळून असं टाकून घेतलं. अशा प्रकारे